आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत, पण ही गोष्ट कोणत्या आटपाट नगरीची नाही आहे. ही गोष्ट आहे वाडेगाव या गावाची. सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील एक साधं पण जिद्दी गाव. इथे मान नदी आणि कोरडा नदी यांचा संगम घडतो. जिथे जिथे नद्यांचा संगम होतो तिथे फक्त पाणी वाहत नसते, तिथे बहरते संस्कृती, जगते शेती आणि फुलते जीवन. पण काय होते का असे? जर त्या नद्यांना अस्तित्वच राहिलं नसेल तर? त्या नदीचा प्राण म्हणजे पाणीच आटून गेलं असेल तर? जर त्या नदीला वाहत्या निखळ पाण्याऐवजी असेल नुसता गाळ, कचरा, तर होईल का तिथे संस्कृतीचे बहरणं? होईल का तिथे शेतीचे जगणे? काहीसे असेच झाले होते या माणगंगेच्या आणि कोरडा नदीच्या संगमाचे. आता मोकळा श्वास घेत असलेला हा नद्यांचा संगम काही वर्षापूर्वी असा नव्हता बरं. घुसमटलेला आणि गुदमरलेला होता. नदी कडक गाळाने भरलेली होती. पाणी राहतच नव्हतं, जमिनीत मुरतच नव्हतं. नदी लवकर कोरडी पडत होती. नदीकाठच्याच गावामध्ये शेतं उजाड, विहिरी कोरड्या, सर्वांसमोर पाण्याचे संकट आव असून उभे होते. पाऊस कमी, त्यात नदीचीही दुरावस्था. पण जसं प्रत्येक संकटात काही लोक पुढे येतात, इतरांना योग्य दृष्टिकोन देऊन स्वतः पुढाकाराने काम सुरू करतात, तसंच या संगमाला पुन्हा जिवंत करायला आले ते श्री वैजनाथ भोंगडे आणि त्यांची जिद्दी टीम. त्यांनी स्वतः टीम सोबत नदीची परिक्रमा केली. आजूबाजूचा परिसर चाचपडला. नदीच्या परिस्थितीचे निरीक्षण करून लोकांना जागरूक करण्यास आणि नदीच्या पुनरुज्जीवन मोहिमेत साथ देण्यास प्रबोधन केले. त्यांनी कोणत्या शासकीय आदेशाची वाट पाहिली नाही. स्वतःच प्रबोधन आणि मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. स्वतःचा निधी, CSR फंड, गावकऱ्यांकडून मिळालेली मदत आणि सर्वांचे श्रमदान अशी शिदोरी त्यांनी जमा केली या नदीच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी. निर्धार एकच, नदीला पुन्हा श्वास द्यायचा, साठलेला गाळ काढून प्रवाह खेळता करायचा आणि आजूबाजूची पर्यावरणपूरक नसलेली झाडं किंवा इतर गोष्टी कमी करून या नदीकाठी सुंदर निसर्गाला पुन्हा आणायचे. सर्वांनी मिळून प्रयत्न केले, श्रमदान केले आणि नदीने पुन्हा श्वास घेतला. पाणी वाहू लागलं, जमिनीत जिरू लागलं. वाडेगावची ही कथा फक्त एका गावाची कथा नाहीये. ही कथा आहे जिद्दपूर्ण लोकसहभागाची, नदी वाचवण्याच्या एका आंदोलनाची आणि एका गावकऱ्याच्या सुजाण नेतृत्वाची. शासनासोबत खांद्याला खांदा लावून जनतेने केलेल्या उपक्रमाची. वाडेगावने दाखवून दिला आहे, जर इच्छा असेल तर अगदी हतबल परिस्थितीतून माणूस एकजुटीने आणि योग्य नेतृत्वाने परिस्थिती बदलू शकतो. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील प्रत्येक जिल्ह्यात, गावात जर लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे ओढे, नाले, नद्या जपल्या तर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. थांबलेली जीवनवाहिनी नदी, आपल्या सजीवांची प्राणमाता पुन्हा जिवंत होऊ शकते. केंद्रीय भूमिजल मंडळ आणि आम्ही म्हणजे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सोलापूरने सांगोला येथे सरपंच आणि ग्रामसेवकांसाठी एक प्रशिक्षण आयोजित केलेले, ज्यात श्री वैजनाथ भोंगडे यांनी त्यांच्या या कार्याची माहिती दिली आणि त्यांना यासाठी केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगून प्रत्यक्ष भेटीसाठी यायची विनंती केली. तिथे जाऊन त्यांच्या व त्यांच्या टीमचा हा नदी वाचवण्याचा लढा पाहता आमच्या जनजागृती अभियानामध्ये सर्वसामान्यांना याबाबत तांत्रिक माहिती देणारा व्हिडिओ लवकरच सामील करण्याबाबत आम्ही विचार केला. वास्तविकता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर कार्यालयाकडून जानेवारी 2026 पासून संपूर्ण 365 दिवसांचे स्वप्रेरित जलजागृतीचे अभियान सोशल मीडियावर चालू आहे. यामध्ये भूजलाबद्दल अगदी बेसिक पासून ते अतिशय तांत्रिक स्तरापर्यंत माहिती टप्प्याटप्प्याने दिली जात आहे.
या प्लॅनमध्ये नदी पुनरुज्जीवन हाही विषय आम्ही समाविष्ट केलेलाच होता, परंतु या वाडेगावच्या क्षेत्रभेटीमुळे या विषयावर आम्ही ठरवलेल्या दिनांकाच्या आधीच माहिती प्रकाशित करीत आहोत। आपण सर्वांनी शक्य तितकी ही माहिती लाईक आणि शेअर करावी। अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यास आपला हातभार लावावा ही विनंती। आजच्या या व्हिडिओनंतर आपण याच विषयावर बेसिक माहिती देणारा व्हिडिओ सर्वसामान्य जनतेसाठी आणि अगदी तांत्रिक व सखोल शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ अभ्यासक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रकाशित करणार आहोत। मग चला मित्रांनो, आता आपण या वाडेगावच्या क्षेत्रभेटीचा छोटा व्हिडिओ पाहूया। धन्यवाद। नमस्कार, आज आपण येथे वाडेगाव तालुका सांगोला या ठिकाणी थांबलेलो आहोत। तर इथे आपण बघू शकता ही संगम आहे, ज्यामध्ये कोरडा नदी आणि माण नदी या प्रमुख नद्या येथे एकत्रित येतात। आता ही परिस्थिती आपल्याला छान दिसते, इथे पाणी साठलेलं दिसतं, पण आपण हे जर 10 वर्षापूर्वीचं चित्र बघितलं असतं तर इथे गाळाने हे सगळं व्यापलेलं होतं, पाणी अजिबात थांबत नव्हतं आणि जे वेड्याबाबळीची झाडं आहेत ती सगळी झाडं येथे होती। तर हा सगळा जो प्रदेश आहे तो पूर्ण गाळाने व्यापलेला होता। तर हा सगळा प्रदेश आज जशी परिस्थिती दिसते त्या परिस्थितीला कारणीभूत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री वैजनाथ घोंगडे साहेब यांनी काय केलं तर सगळ्या लोकांना एकत्रित आणलं। त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली की हे जे गाळ आहे ह्या गाळामुळं पाण्याचं पुनर्भरण होत नाही आहे, वाळू तशीच राहते आणि या विचाराने ते प्रेरित झाले आणि एकटे प्रेरित न होता यांनी त्यांच्यासोबत एक टीम तयार केली आणि त्या टीमने ह्या एकत्रित येऊन सगळा गाळ जो आहे तो काढला। तर वैजनाथजी, आपण थोडंसं त्याच्यावरती प्रकाश टाका। मी वैजनाथ घोंगडे, आम्ही आमच्या मानगंगा भ्रमण सेवा संस्थेच्या माध्यमातून या मान नदीवरती काम करतो गेले 15 वर्ष झाले। परंतु शासन, समाज आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी अशी आहे की आम्ही एक वेळ नदी स्वच्छ केली लोकसहभागातून, लोक बार म्हणजे असे सारखेच सहभागी होऊ शकणार नाही। म्हणून जे आम्ही नदी स्वच्छ केलेली आहे ती स्वच्छता आणि नदीचं पावित्र्य टिकवणं आपलं प्रत्येकाचं, शासन, समाज आणि संत या सगळ्यांचं काम आहे। या नदीचं पावित्र्य टिकलं पाहिजे, स्वच्छता टिकली पाहिजे, पाणी याच्यामध्ये स्वच्छ राहिलं पाहिजे, तरच पुढच्या पिढ्या शुद्ध पाणी पिऊन जगू शकतील। अन्यथा सर्वांना आपल्यासहित पुढच्या पिढीला जगणं अवघड होईल, नद्यांची परिस्थिती बिघडली। म्हणून सर्वांनी मिळून या नदीची स्वच्छता राखली पाहिजे, पावित्र्य टिकवलं पाहिजे। प्रत्येक स्तरावरती हे काम होण्याची गरज आहे। इतकंच आम्ही सांगू शकतो। इतकं की आम्ही मध्यंतरी मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं होतं की आम्ही एक वेळ नदीची स्वच्छता केली, ही नदीची स्वच्छता टिकावी याच्याकरता जे वर्षाला 15वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग येतो आहे, त्या वित्त आयोगातनं ज्या गावाच्या शेजारी नदी आहे त्या नदीला प्रथम प्राधान्य देऊन केंद्रीभूत मानून त्या गावाचा ठराविक निधी नदी स्वच्छता करता वापरावा, कायमस्वरूपी नदी कशी स्वच्छ आणि पवित्र राहील याच्याकरता प्रयत्न व्हावा। माणसांनासुद्धा शासनाच्या, प्रशासनाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावं नदी स्वच्छतेसाठी, इतकेच आमची विनंती आहे। म्हणून एक विचार केला की शासनाला उपयुक्त असणारं, समाजाला उपयुक्त असणारं काहीतरी आपण काम करूया, म्हणून एक आगळं वेगळं काम घेतलं। बऱ्याच जण आश्चर्य व्यक्त केली, हे तुम्हाला सुचलं कसं? आमच्यातले लोकप्रतिनिधी सुद्धा विचारतो नदी स्वच्छतेचं सुचलं कसं? म्हणून परमेश्वराची कृपा सुरू केलं होतं आणि जो उद्देश होता त्या उद्देशाच्या मार्गाने चालत राहिल्यावर सतत आम्ही करत राहिलो। चालू बघू आता जिथं आता वय 80 वर्ष, पण संकट असं आहे की अजून 2 वर्ष आपण जर निसर्गाला मारलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आणखी 2 वर्षांनी जगू शकणार नाही, पाण्या वाचून तडफडून मारतील। हे जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। म्हणून आम्ही म्हणतो उपचार नको, आम्हाला उपाय पाहिजे। उपाय कशावर पाहिजे? निसर्ग सदृढ करण्यावरती उपाय पाहिजे। आम्ही आता ही वृक्ष कुठलं दिसतंय बाबळीचं असं म्हणजे जंगली झाड याच्यामध्ये एक सुद्धा नाही लावली, 100-150 झाडं लावली, पण जंगली नाही, सगळे पर्यावरणपूरक झाडं लावतात। तर आमचं म्हणणं आता ह्या नदीला 88 ओढे मिळते, 88 ओढ्यावरती जर सिमेंट बंधारे बांधले, ते पाणी ओढ्यात अडवलं आणि थांबवलं तर ते पाणी हळूहळू नदीकडे पाझरत राहील आणि नदीची ओल टिकून नदीकाठची झाडं टिकतील।
आणि महत्त्वाचा एक मुद्दा आहे, मी कालच मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या पालकमंत्र्याला पत्र लिहिले. जर वाळू नदीतली नाही टिकली, आता 70% वाळू गेली, 30% शिल्लक राहिली, ती जर वाळू संपली तर मग जगणं अवघड होईल. नदी उगम पावून 3000 वर्ष झालीत असं संशोधकाचं म्हणणं आहे. पण आम्ही परवा पुण्याला चर्चा केली तरी 3000 यांचं संशोधन आहे. परंतु रामायण काळातली ही नदी आहे, जिथं उगम आहे ना तिथं सीतेची ओळख सांगतात. सीता तिथं आणली होती सीतेला. तो प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, निसर्गाची देणगी आहे. पण आम्ही तो निसर्ग शाबूत ठेवला, किती वर करून खाल्ला, म्हणजे वाटोळ केलं निसर्गाचं. ते नको आहे. निसर्ग आपल्याला पुन्हा उभा करायचा, हळूहळू त्या कासवाच्या गतीने आपल्याला जावं. या वाळू तयार करायला नदीला हजारो वर्ष लागली. तिने त्याच्या शक्तीने तयार केली. ते आम्ही माणसाने सगळी लुटली. नदीचं पात्र तिनं तयार केलं, पण आम्ही अतिक्रमण करून ती कमी केली आणि पूर आला ते नुकसान भरपाई. दोन्हीकडनं सरकारचा तोटा. डोह असतील, वाळू असेल तर जलचर प्राणी टिकतील. मासे, कासव, खेकडे ह्याच्यावर पाणी शुद्ध व्हायची प्रक्रिया होते पाण्यातली, ते सगळेच बांधले आम्ही ना. ते पुन्हा कमी का येणार असं ते तयार करावं लागेल आपल्याला. कोणी असो, असेल मी नसेल, पण हे लोकांनी तयार करावं लागेल. निसर्ग पुन्हा हळूहळू उभा करावा लागणार आहे. बोललात ते आता हे चला नदीला जाणूया प्रोजेक्ट आहे ना, हो आहे की. त्यामध्ये मी एक प्रेझेंटेशन पण केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. ओके. हां हां. तिथे माझं पण तेच म्हणणं आहे, नदी जर जगवायची असेल ना तर जे ओढे नाले आहेत ना, हां हां. जे ह्याला पाणी देतात हो हो तिथून सुरुवात करावी लागते. तो पाणलोट क्षेत्र धरावा हो लागतोय हो, अगदी अगदी. एक. हां. आणि ह्या पाणलोट क्षेत्रामधली जी काही अडथळे येतात ते सगळी स्वच्छ करणं, म्हणजे नदी तर स्वच्छ करणं हे आहेच, आलंच. त्याच्यात काही भागच नाही. पण ह्याला जे जोडणारे जे ओढे आहेत ना ते सुद्धा स्वच्छ. ते स्वच्छ करणं आवश्यक अगदी आहे. बरोबर, अगदी बरोबर. त्याला बरोबर वेळोवेळी जिथे बांध बांधायचे ते दुरुस्ती असेल ते करणं आवश्यक आहे. ते जर आपण नाही केलो ना तर नदीला पाणीच येणार नाही. नाही येणार. तर नदीला पाणी येणारं जे पाणी आहे ते सगळं ओढ्या मार्ग येतं. ते ओढे जे आहेत ना, ते आपण सुरुवातीला मोकळे जर केले ना, त्याला जो रस्ता आहे तो जर व्यवस्थित केला, क्लीन केला, स्वच्छ केला, नदीपर्यंत आणले तर नदीपर्यंत पाणी सुद्धा 20 मध्ये 5-5 होल घ्या, 100 फुटी, त्यात ते पाणी जाऊ द्या ओढ्यात येणार आहे. तर ते पाणी तिथं जिरून तुम्ही जे होल म्हणताय ना ते आम्ही रिचार्ज शाफ्टची DSD मार्फत आम्ही करतो. तर यावर्षीच्या आराखड्यामध्ये आपण वडेगाव घेतलेला आहे. वडेगाव जे आहे ना आपलं, ते जलजीवन मिशन मध्ये आपण आराखड्यात घेतलेलं आहे. 5 होल आपल्याला ते करायचे आहे. ही यंत्रणा जी आहे ना रिचार्ज शाफ्ट तर हे इंट्रोड्यूस आमच्याच विभागाने केलेलं आहे, USDA. जसं आम्ही जनरली उदाहरण असं देत असतो की आजारी माणूस पडला समजा तर त्याची क्रिटिकल स्थिती जर असेल तर त्याला आपण औषध नाही देत, त्याला इंजेक्शन देतो. तर हे इंजेक्शनच आहे. अगदी बरोबर. आणि 100 फुटाला डायरेक्ट आपण इंजेक्शन करतो. म्हणजे वरती जे पाणी 100 फुटाला जाण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप जास्त लागतो, कित्येक वर्ष लागतात. तसं न होऊ देता आपण डायरेक्ट ते करतो. जमिनीवरती आपल्याला वाहणारं पाणी दिसतं पण जमिनी खालचं जे पाणी आहे ते दिसत नाही. पण जमिनी खालचं जे पाणी आहे ना ते सुद्धा हे जे वरचा जो जसा उतार आहे तोच उतार जनरली फॉलो करतो. तसाच पद्धतीने होतं. म्हणजे ज्या भागात आपण खोलगट भाग आहे ना तर त्या खोलगट भागाकडे सगळी बाजूने पाणी येते. बरोबर. तर ते काम जे असेल ना तर ते पुनर्भरणाचं काम जे आहे ते ओढे नाले जे ह्याला पाणी देतात, म्हणजे त्याला आपण कंट्रीब्युटरी रिव्हर म्हणतो. म्हणजे ही मेन रिव्हर वाहते आणि ह्याला जे कंट्रीब्युशन मिळतं ते मात्र छोटे छोटे ओढ्यांचं. त्याला आपल्याला पुनर्जीवन करून मग हा जो तुम्ही विचार केला ना तो नक्कीच पूर्ण सक्सेस करता येईल. आम्ही बोर्ड लावले, पुलावरती बोर्ड आहे नदीमध्ये काय घाण टाकू नये. आम्ही स्मशानभूमीत बोर्ड लावले की रक्षा विसर्जन नदी पात्रात करू नये. आणि काय सांगितलं, बांधाला ते रक्षा विसर्जन करा, त्याच्यावरती चांगलं झाड लावा, चिंचेचं लावा, कवटाचं लावा, आंब्याचं लावा, कशाला लावा, त्याला पाणी घाला दररोज एक पाणी. आपल्या पूर्वजांची त्याच्यामध्ये आठवण लोकांनी सुरू केलं. आमच्याकडे चांगला उपयोग होतो. पण प्रभावपणे कसं आहे, आम्ही मांडणं आणि प्रशासनानं मांडणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे. ते मांडल्यानंतर प्रभाव पडतो. आम्ही किती सांगितलं तर त्याचा म्हणजे ऐकून तुम्ही बरोबर बोललात ते एक्झॅक्टली. म्हणजे फक्त तुम्ही एकटे काम करून नाही चालणार. नाही. जल सर्वेक्षण आहे, इरिगेशन डिपार्टमेंट, कृषी विभाग आहे, हे सगळेजण एकत्रित जर म्हणून आम्ही जेवढं शक्य असेल तेवढं आयुष्याच्या उत्तरार्धात प्रयत्न करतो. ह्याच्यातून एकच काय मिळतं, कोट्यावधीचं समाधान मिळतं, कोट्यावधीचं. मला आता बाहेर गेलं तर दररोज एक तरी माणूस मला विचारतो तुमची प्रकृती अशी राहण्यामागं काय इंगित आहे. एवढं सतत काम करत राहणे, आनंदात राहणे आणि जे काम करतो त्याच्यातून समाधान मिळालं पाहिजे असं काम करायचं, तर मग ते प्रकृती अशी राहते. एवढं सांगतो. तुम्ही बरोबर बोललात. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक
आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन